जेव्हा एखादा खेळाडू पदक जिंकतो तेव्हा प्रधानमंत्र्यांचा फोन येतो. जेव्हा एखादा संघ वर्ल्ड कप जिंकतो तेव्हा घरी बोलवलं जातं, फोटो निघतात, ट्विट येतात. पण जेव्हा लाखो मुलं रडत जखमी होऊन रस्त्यावरती उतरतात तेव्हा तोच आवाज गप्प का होतो? हाच प्रश्न आज संपूर्ण देशाच्या मनात आहे. नमस्कार आणि तुम्ही बघताय मी मराठी कॉमन मॅन. आजचा विषय इतका हलका नाहीये, त्यामुळे विनंती आहे की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. गोष्ट सुरू करूया त्या दिवसापासून ज्या दिवशी सगळं बदललं. रस्त्यावरती गोंधळ होता, लाठीचार्ज सुरू होता, विद्यार्थी जखमी झाले, पोलीसही जखमी झाले, गर्दीत दगडफेक झाली, बॅरिकेड्स तुटले. मेट्रोपासून संसदेपर्यंत जो गोंधळ दिसला तो काहीसा तसाच होता जसं नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेत बघायला मिळाला होता. आणि त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः संसदेत हजर होते, पण या घटनांवरती ते एकही शब्द न बोलता त्यांनी राहुल गांधीच्या वयावरती टिप्पणी केली की ते 28 वर्षाचे तरुण झाले आहेत. आणि इथूनच प्रश्न निर्माण होतो, इतकं काही घडलं तरी पंतप्रधान गप्प का राहिले? पूर्ण गोष्ट समजून घेण्यासाठी सुरुवातीपासून बघूया, त्या परीक्षेपासून ज्यामुळे हे सरळ सुरू झालं. 3 मे 2026 रोजी देशातील 551 शहरांमध्ये 22 लाख मुलं नीटची परीक्षा द्यायला बसली. वर्षानुवर्षाची मेहनत, परीक्षा झाली, आशा निर्माण झाल्या. पण 12 मे रोजी बातमी आली की परीक्षा रद्द करण्यात आली. कारण आठवड्यांपासून बाजारात फिरणारा एक गेस पेपर खऱ्या पेपरशी तंतोतंत जुळत होता. पेपर मुलांपर्यंत पोहोचण्याआधीच बाजारात विकला गेला होता. तपासात जे लोक पकडले गेले ते कोणी बाहेरचे नव्हते. पेपरशी संबंधित प्राध्यापक, कोचिंग सेंटर चालवणारे आणि एक संपूर्ण टोळी, ज्यांच्यावर परीक्षा घेणाऱ्या संस्थेने म्हणजे NTAने विश्वास ठेवला होता. खुद्द शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही मान्य केलं की पेपर फुटला, NTAच्या यंत्रणेत त्रुटी झाली. आणि हे पहिल्यांदाच घडलं नव्हतं. 2024 मध्येही नीटचा पेपर फुटला होता. बिहार, झारखंडची संबंध समोर आले होते. CBI आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरण गेलं होतं. आकडेवारी बघितली गेली तर गेल्या 5 वर्षात 41 परीक्षा फुटल्या आहेत. 15 राज्यांमध्ये सुमारे 1,40,00,000 विद्यार्थ्यांवरती याचा परिणाम झाला. आणि ही आकडेवारी 2024 पर्यंतचीच आहे. नीट 2026 यात धरलंही नाही आपण. आणि सगळ्या परीक्षा मिळून बघितलं तर गेल्या 7 वर्षात 70 पेपर फुटले आहेत. 70. एकदा दोनदा झालं तर चूक मानता येईल, पण 70 वेळा म्हणजे हा आता एक पूर्ण बिझनेस झालाय. मग 21 जून रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात आली आणि यावेळी कडक सुरक्षेत. पेपर पुन्हा फुटू नये म्हणून सरकारला संपूर्ण देशात टेलिग्रामचा ॲप बंद करावं लागलं. पेपर तयार करणारे आणि भाषांतर करणारे यांना गुप्त जागी ठेवण्यात आलं. जसं की आपण एखाद्या महत्त्वाच्या साक्षीदाराला लपवलं जातं, लपवून ठेवतो. विचार करा, एक परीक्षा शांततेत घेण्यासाठी एका संपूर्ण ॲप बंद करावं लागतं. आणि यापेक्षा मोठा व्यवस्थेवरचा अविश्वास काय असेल? आणि याच रागाचा परिणाम होता तो आंदोलन, जे जंतर मंतर पासून सुरू होऊन संसदेपर्यंत पोहोचलं. 10हून अधिक मृत्यू झाले आहेत. हजारो मुलांचं वर्ष वाया गेलं आहे. आणि रस्त्यावरती मुलं, पोलीस दोघेही जखमी झाले. आता इथे एक युक्तिवाद केला जातो की हे आंदोलन राजकीय होतं. भीम आर्मी, आयशा, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी आणि काही डाव्या संघटना यात सामील होता म्हणून आपण. ठीक आहे, मान्य करूया, मंचावरती राजकीय झेंडे असतील, पण खाली जी लाखोंची गर्दी होती ना, ती सगळी राजकीय कार्यकर्ते होते का? एखादा विद्यार्थी फक्त एक फोन कॉलवरती आपलं करिअर पणाला लावून अश्रुधाराच्या समोर उभा राहतो का? भाड्याने आणलेली गर्दी संध्याकाळपर्यंत घरी परत जाते. आणि जी आठवड्याच्या आठवड्यात तिथेच राहते ती वेदनेची गर्दी असते. आणि वेदना भाड्याने मिळत नाहीत ना. तिथे लहान मुलांसोबत पालक सुद्धा होते, जे केवळ कुणाच्या सांगण्यावरून येत नाहीत. आणि हेही खरं आहे की
राजकारण नेहमी एखाद्या मुद्द्यानंतर होतं, येतं सोबत, ते आधी नाही येत. आग आधी लागते, राजकारण नंतर होतं आणि हात शेकायला येतात. आणि ते आग कोणी लावली? त्या पेपरफुटीने, जी सरकारने स्वतःच मान्य केली आहे. आणि जर हे व्यासपीठ खरोखर फक्त राजकीय असतं तर सरकारसाठी ते शांत करणं किती सोपं होतं. एक संवाद, विश्वास आणि जबाबदार मंत्र्यांवरती कारवाई, इतकं पुरेसं होतं ना. आणि हे झालं नाही. आणि हीच पोकळी राजकारणासाठी जागा तयार करून गेली. आता खऱ्या प्रश्नाकडे वळूया. या संपूर्ण प्रकरणात पंतप्रधानांनी कधी थेट तोंड उघडलं का? जरा मोजून बघा, कोण कोण बोललं. शिक्षण मंत्र्यांनी मान्य केलं, NTA ने पत्र दिलं, CBIने अटक केली, सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली, विरोधी पक्षाने प्रश्न विचारले. फक्त एकच व्यक्ती बोलला नाही, ते म्हणजे प्रधानमंत्री मोदीजी. आणि हे कोणा विरोधकांचं मत नाही, हे सरळ एक वस्तुस्थिती आहे. जर कुणाला यावर त्याचं थेट भाषण आठवत असेल ना, तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि ही काही एकदाच घडलेली गोष्ट नाही, तर वर्षानुवर्षाचा हा पॅटर्न आहे. मणिपूरमध्ये महिनोन्महिने हिंसा सुरू राहिली, मोठा दौरा किंवा भाषण आलं नाही. कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या संकटावरती थेट उत्तर कधीच मिळालं नाही. शेतकरी आंदोलनात एक वर्षभर शेतकरी सीमेवरती बसून राहिले, चर्चा महिन्यानंतर सुरू झाली. अग्निपथ योजनेवरून जेव्हा तरुण रस्त्यावरती उतरले, मंत्री बोलले, पंतप्रधान आले नाहीत. संसदेत विरोधी पक्षाने वारंवार अंबानी आणि अदानी यांच्यावरती नाव घेत प्रश्न विचारले, पण यावर एक शब्दही आला नाही. आणि 2023 मध्ये हेच जंतर मंतर, जिथे ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या महिला कुस्तीगीर मुली महिनोन्महिने न्यायाची मागणी करत बसल्या होत्या. विजयावरती फोन आला, फोटो आले, पण न्याय मागताना शांतता. आणि इतकंच नाही हो, नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या दिवशीच त्याच मुलींवरती रस्त्यावरती फरफटत नेण्यात आलं होतं. पॅटर्न स्पष्ट आहे. विजयावरती आवाज येतो, अश्रूंवरती शांतता. आणि आता प्रश्न असा येतो, पंतप्रधानच गप्प राहिले की सामान्य गोष्ट आहे का? आणि यासाठी जगातील इतर मोठ्या लोकशाहींकडे बघा ना. ब्रिटनमध्ये पंतप्रधानांना दर आठवड्याला संसदेत उभं राहून कोणताही तयारी न करता विरोधी पक्षाच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं. चर्चिलच्या काळापासून चालत आलेली ही परंपरा आज गायब तुटलेली नाहीये ती. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष थेट पत्रकारांसमोर उभे राहतात. कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि उत्तर द्यावंच लागतं. आपल्या देशात ही परंपरा राहिली आहे. जवाहरलाल नेहरूंपासून ते भाजपचे पहिले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि मोदींच्या आधीचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सगळ्यांनी पत्रकारांच्या कठीण प्रश्नांना समोर गेलं. आणि इतकंच काय, तर मनमोहन सिंग, ज्यांना त्यांच्या शांततेमुळे मौन मोहन म्हणलं जायचं, तेही दरवर्षी पत्रकार परिषद घ्यायचे. जानेवारी 2014 मध्ये निरोपाच्या वेळीही त्यांनी 100हून अधिक पत्रकारांसमोर पत्रकार परिषद घेतली होती, जिथे त्यांनी ती प्रसिद्ध लाईन म्हटली होती, इतिहास एक दिवस माझ्याशी न्याय करेल. पण 2014 पासून आजपर्यंत 12 वर्षात असा एकही प्रसंग आला नाही जेव्हा पंतप्रधान मोदी एकटे उभे राहून पत्रकारांशी थेट प्रश्न उत्तर करतील. फक्त एकदाच मे 2019 मध्ये निवडणुकीनंतर भाजप मुख्यालयात एक प्रयत्न झाला होता. मोदी मंचावरती आले खरे, पण प्रश्नाचं उत्तर फक्त अमित शहा यांनी दिलं. मोदींनी फक्त इतकंच म्हटलं की मी पक्षाचा शिस्तबद्ध सैनिक आहे. अध्यक्ष उत्तर देतील. हो, ते मुलाखत नक्कीच देतात, पण आठवा त्यांच्या कोणत्या मुलाखतीचे भाग जास्त आणि सगळ्यात जास्त व्हायरल आहेत. आंबा कापून खाता की चोकून खाता, पाकिट ठेवता की नाही ठेवत, ऊर्जा कुठून येते, पेपरफुटी, महागाई, बेरोजगारी यांच्यासारख्या जबाबदारीचे प्रश्न क्वचितच विचारले गेलेत. मन की बात असो, रॅली असो किंवा ट्विट असो, हे सगळे एकतर्फी माध्यम आहेत, जिथे उलट प्रश्न आपल्याला विचारताच येत नाही. संवाद नेहमी दोन्ही बाजूंनी होतो ना.
आणि आता याची तुलना मनमोहन सिंग यांच्याशी करूया, कारण ही तुलना सगळ्यात आधी स्वतःच नरेंद्र मोदींनी सुरू केली होती. 2013-14 मध्ये ते स्वतः विचारायचे की पंतप्रधान बोलतात का, बोलत का नाहीत. मनमोहन सिंग यांच्याकडे गप्प राहण्याची 3 कारणं होती. ते स्वतः एक राजकारणी नव्हते, ते अर्थतज्ञ होते. खुर्ची त्यांच्याकडे होती, पण पक्षाची सूत्र सोनिया गांधींकडे होती आणि सरकार आघाडीचं होतं. आणि इतकं असूनही देशाने त्यांना माफ केलं नाही. आणि आज मोदींकडे तर ह्या 3ही गोष्टी नाही आहेत ना. ते स्वतःला देशातील सर्वाधिक बोलणाऱ्या नेत्यांमध्ये मोजतात. सत्तेवर त्यांची पूर्ण पकड आहे. आणि ज्या सरकारने रातोरात नोटबंदी लागू केली, कलम 370 हटवलं, तिहेरी तलाकावरती कायदा आणला, राम मंदिरासाठी न्यायालयात बाजू मांडली, ती सरकार ना खाऊंगा ना खाने दूंगा या स्वतःच्याच घोषणावरती एक निर्णय का घेऊ शकत नाही. ना खाऊंगा ही एक वैयक्तिक प्रामाणिकपणाची गोष्ट आहे, ती मान्य करूया की ती 100% खरं पण आहे. पण ना खाने दूंगा ही जबाबदारीची गोष्ट आहे ना. आणि 7 वर्षात 70 पेपर फूट झाले. आणि जर सरकारचा प्रमुख गप्प बसत असेल तर हा प्रश्न रास्त आहे. संवादाचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर 1931चा तो प्रसंग आठवा, जेव्हा इंग्रज सरकारजी गांधीजींना आपलं शत्रू मानायचे, तुरुंगात पाठवायचे, तरीही त्यांच्याशी टेबलवरती बसून बोलायचे. आणि गांधी आणि इर्विन करारासारखा तोडगा निघू शकला होता. पण स्वतंत्र भारतात स्वतःहून निवडून दिलेलं सरकार 3 आठवडे संवादासाठी समोरच आलं नाही. तर मोदी सरकारने स्वतः शेतकरी आंदोलनात 11 फेऱ्यांची चर्चा केली होती, कायदा मागे घेतला होता, माफीही मागितली होती. आणि जेव्हा शेतकऱ्यांसाठी हे शक्य होतं तेव्हा मुलांसाठी का नाही? आणि तीही मुलं फक्त इतकंच पाहिजे त्यांना की कुणीतरी त्यांच्याशी 2 शब्द बोलावं, ना की कायदा मागे घ्यावा किंवा खुर्ची सोडावी. अटल बिहारी वाजपेयी, जे स्वतःच याच पक्षाचे पहिले पंतप्रधान होते, नेहमी म्हणायचे की सरकारे येतील जातील, पण देश आणि त्यांची लोकशाही टिकली पाहिजे. आणि ते हे संवादाशी जोडून बोलायचे, उंच भिंतीशी नाही. तर आता पुढे काय होऊ शकतं? 3 गोष्टी अगदी सरळ आहेत. पहिली, विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद व्हावा, खुद्द पंतप्रधान स्तरावरती. दुसरी, पेपरफुटीची संपूर्ण चौकशी आणि कारवाई जाहीर करावी एका श्वेतपत्रिकेसाठी, जेणेकरून प्रत्येक कुटुंबाला कळेल की काय झालं आणि काय सुधारणा झाली. तिसरी, भारतात पंतप्रधान स्तरावरील पत्रकार परिषदेची परंपरा पुन्हा सुरू व्हावी, जशी नेहरू, वाजपेयीजी आणि मनमोहन सिंग यांच्या काळात होती. वर्षातून 4 वेळा जरी झाले ना तरी चालेल, पण ती व्हायला हवी. कारण जेव्हा सरकार ऐकणं बंद करतात ना, तेव्हा रस्त्यावरचा आवाज वाढतो. शेजारच्या देशांमध्ये आपण बघितलं आहे की सातत्याने दुर्लक्षित केलेला आवाज कुठवर पोहोचू शकतो. आणि तो मार्ग कोणालाही नको आहे भारतात. संवाद हाच तो मार्ग आहे ज्यातून विश्वास पुन्हा परत येतो. आणि या देशाच्या इतिहासात शांततेसाठी एक नाव आधीच नोंदलं गेलं आहे, मनमोहन सिंग. दुसरं नाव आता लिहिलं जात आहे आणि लेखणी अजूनही त्यांच्याच हातात आहे. तुम्हाला काय वाटतंय? ही शांतता कधी तुटेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मी मराठी कॉमन मॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.